तर बघा किती छान सुंदर अशी ही चपाती फुललेली आहे. जर तुम्हाला पण अशी चपाती हवी असेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की मी ही कशा प्रकारे बनवत असते आणि काय काय टिप्स आहेत त्या. अशा लेट्स टम्मा स्टार्ट. फुगलेल्या चपात्या काही ज्या मुली आहेत त्यांना जमत नाही, म्हणजे बिगनर्स म्हणा किंवा हॉस्टेलला असतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल होईल. तर चला बघूयात. तर मी इथे आधी एकदम मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे. जो तुम्हाला पीठ मळण्याचा व्हिडिओ पासून, म्हणजे मी कुठल्या प्रकारचे गहू वापरते, जर हेही तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तो व्हिडिओ तर लवकरात आपल्याला लवकर कणिक घेऊन आहे ना, ती जास्तही घट्ट आणि जास्तही पातळ मळायची नाहीये. आपल्याला ती मिडियमच ठेवायची आहे. म्हणजे आपण कणिक मळून झाल्यानंतर आपण तिला तशीच नाही ठेवायची. तिला थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावून आहे ना, तशी एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायची आहे. त्यानंतर आपण तिला परत काढून परत पोळपाटावरती थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर तिला मी अशा प्रकारे मस्तपैकी मळून घेते ना, तशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर परत 5 मिनिटानंतर ती कणिक आपोआप लूज होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही याच्या चपात्या अशा छान बनवू शकता. तर बघा, मी इथे आधी तुम्हाला 3 प्रकारांच्या पोळ्या दाखवणार आहे की आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या बनवू शकतो पोळ्या. जर मुली आहेत, ज्या काही शिकणाऱ्या मुली आहेत, त्यांच्यासाठी आय थिंक ह्या दुसरी किंवा तिसऱ्या नंबरची टिप्स खूपच नक्कीच त्यांना आवडेल आणि त्या ट्राय सुद्धा करू शकतील, त्यांना ह्या पोळ्या जमतील सुद्धा. तर बघा, मी इथे आधी फर्स्ट टाइम उंडा घेतलेला आहे छोटासा. जेवढी मोठी तुम्हाला चपाती हवी आहे किंवा पोळी हवी आहे, तेवढ्या प्रकारचा तुम्ही मोठा किंवा छोटा उंडा घेऊ शकता. हे ॲज युअर डिपेंड असतं. तर मी इथे माझे मिडियमच चपात्या असतात, जास्त मोठे जास्त लहानही नसतात. तर मी इथे एक उंडा घेतला, त्याला छान प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे. परत घडी घालून परत तेल लावलेलं आहे मी. आणि त्यानंतर हे असे त्याचे 3 प्रकारे कोणे आहेत ना, ते आधी मी लाटून घेतेय. म्हणजे आपली चपाती ना ती व्यवस्थित आणि सगळीकडे अशी लाटल्या जाते, कुठेही जाड बारीक राहत नाही. आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे लाटा. ज्या नवीन नवीन मुली शिकणाऱ्या आहेत त्यांना हे जमणार नाही स्टार्टिंगला, पण जर प्रयत्न केला तर नक्कीच जमेल. आणि ह्या चपात्या सुद्धा खायला खूप छान लागतात, जास्तही अशा कच्च्या कच्च्या लागत नाही. जर तुम्ही त्यांना मध्यम किंवा मीडियम पूर्ण लाटल्या तर त्या कच्च्या लागत नाही. आणि भाजताना सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती भाजाव्यात चपात्या, त्यामुळे त्या छान आणि आतून सगळ्या प्रकारे भाजल्या. आता मी तिला शेकण्यासाठी तव्यावरती टाकलेली आहे. तर बघा, आधी माझा गॅस फुलच, जे तुम्हाला बटन दिसत असेल तर माझा गॅस आधी फुलच आहे. त्यानंतर थोडेसे तिला असे बुडबुडेवरती आलेले दिसले की आपण तिला उलटायचं आहे. पोळीला जास्त उलटा पालट करायची नाहीये, कारण का त्यामुळे ना ती पोळी जास्त फुगतही नाही आणि ती बऱ्याच वेळा कच्ची पण राहून जाते आणि भाजल्यानंतर सुद्धा ती कच्ची कच्ची दिसते पण आणि लागते पण. आता उन्हाळा सध्या चालू आहे तर पोळ्या खूप कडक होत असतात, त्यामुळे ना आपण पीठ मळताना सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे. आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर नाही, शक्यतो थोडंसं तेल लावूनच आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकताय की कशा प्रकारे ही अशी छान फुगतीये. आणि तिला तुम्ही तेल पण लावू शकता, कारण का उन्हाळ्यामुळे मुंग्यांची फार भीती असते, त्यामुळे तेल नाही लावलं तरी चालतं. असं काही नाहीये की तेल लावलं कीच ती फुगते वगैरे, पण नसतं असं काही. कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. मला शक्यतो जास्त आवडत नाही, पण घरच्यांना आवडतं म्हणून मला लावावं लागतं थोडंसं तेल. तसं मी पर्सनली काही लावत नाही जास्त. पण तुम्ही बघता इथे तिला पूर्ण साईडने अशी भाजू द्यायची आहे आपल्याला. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी अशी मीडियम करायची आहे. आणि तिच्या ज्या काही कडा वगैरे असतात ना, त्या पूर्णपणे टम्म फुगत नाहीत. मग आपल्याला आहे ना असं एका साईडला करून आहे ना तिला व्यवस्थित असं दाबून व्यवस्थित असं भाजायचं आहे. त्यानंतर त्या कडक वगैरे राहणार नाही आणि तसं दिसणार पण नाही. आता तुम्ही बघू शकताय माझी पोळी जी आहे ती व्यवस्थित सगळीकडनं भाजलेली आहे, कुठेही कच्ची वगैरे अशी दिसत नाहीये किंवा कडक दिसत नाहीये किंवा छान ती भाजल्या गेलेली आहे. आपण एकदम बारीक मीडियम फ्लेम वरती अशी चपाती भाजून घ्यायची आहे, जेणेकरून ती कच्ची दिसणार नाही. तर आता ही स्टेप होती पहिल्या नंबरची, जी की मी तुम्हाला दाखवली. घडीची पोळी म्हणतात याला. तर ही स्टेप नंबर 2 आहे की ज्या बिगनर्स वाल्या मुली आहेत, जे की मी तुम्हाला सांगितलं सेकंड अँड थर्ड वाली, त्या प्रत्येक मुली किंवा ज्या काही बायका असतील त्यांना जमत नसेल तर त्या ह्या ट्रिक्स वापरू शकतात. आणि मी रोजच्या वापरण्याला सुद्धा ही स्टेप वापरते, कारण का याने फास्ट पोळ्या सुद्धा होतात आणि जास्त टाइम सुद्धा लागत नाही. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये 10-11 पोळ्या सहजपणे होऊन जातात. सकाळची आपल्याला घाई असते, त्यामुळे एवढं लाटायला जमत नाही आपल्याला बारीक. तर तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता. तर बघा, मी इथे मीडियम आकाराचाच गोळा घेतलेला आहे, परत उंडा घेतलेला आहे. त्याला मी
थोडंसं तेल लावून घेतलं आणि वन साइडच घडी मारलेली आहे. आपल्याला दोन्ही साइडनी घड्या मारायच्या नाहीयेत. मी एकच फोल्ड केलेला आहे आणि परत पीठ लावून असं पातळ लाटलेलं आहे. तुम्ही माझ्या पोळीची साईज सुद्धा बघू शकता. जास्त जाडही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये की जो कोणी खाईल की त्याला खूपच पातळ आणि खूपच जाड लागेल. अशा प्रकारे पोळी लाटायची नाहीये आपल्याला. सगळीकडनं समान लाटायची आहे. आणि बघा आता ही पण मी पोळी टाकलेली आहे तव्यावरती. तुम्ही बघताय माझा गॅस फुलच आहे. अजिबात मीडियम करायचा नाहीये. जर मीडियम केला तर ती पोळी ऑफकोर्स वरतूनही कच्चीच राहील आणि आतूनही जशा कच्चीच. प्रकारे मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्याला पोळीला बुडबुडे थोडेसे येऊपर्यंत आपण तिला उलटायची नाहीये, तर तसंच आता पण ही टिप्स फॉलो करायची आहे. आणि ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या की आपण लक्ष देत नाही आणि त्या खूप दुर्लक्ष होतात. तर बघा ही अशी टम्म फुगलेली पोळी आहे. तुम्ही ही रोज वापरात. हीच प्रकारची पोळी जरी अशी केली ना तरी तुमच्या पोळ्या अशा छान राहतील आणि दुपारपर्यंत म्हणा किंवा संध्याकाळपर्यंत अजिबात त्या कडक होणार नाही. कारण का मीही ह्याच प्रकारच्या पोळ्या बनवत असते आणि त्या अजिबात संध्याकाळपर्यंत अजिबात कडक होत नाहीत. नरम आहे तशाच राहतात आणि अशा छान दिसतात. त्या अजिबात शिळ्या वगैरे दिसत नाही. फक्त ती दुसऱ्या दिवशी खायची म्हणलं तर आता उन्हाळा आहे त्यामुळे त्या दुसऱ्या दिवशीपर्यंत काही राहत नाहीत तशाच. पण संध्याकाळपर्यंत त्या अगदी मऊच्या मऊच राहतात. ही होती आपली स्टेप नंबर 2 की जी पटपट होते. आणि आता ही आहे आपली स्टेप नंबर 3 की मी तुम्हाला तिसऱ्या प्रकारची पोळी दाखवत आहे. आणि तर बघा आता इथे आपण मी same बारीक step प्रकाराचा तशीच उंडा follow घेतलेला करणार आहे. आहोत. जास्त मोठा पण नाही घ्यायचा आहे आपल्याला. मी सगळ्या पोळ्यांसाठी एकच प्रकाराचा किंवा तुम्ही आधी उंडे वगैरे बनवून ठेवले आणि पटपट लाटलं तरी होतं. तर बघा आता मी उंडा घेतलेला आहे इथे आणि थोडंसं त्याला लावून घेतले मी तेल. तेल मात्र सगळीकडे आणि एकदम कानाकोपऱ्यापर्यंत जायचं आहे तेलाला. अजिबात थोडंसं चिंगूसपणा करायचा नाहीये. आणि त्यानंतरून आपण थोडंसं जे सुक्कं पीठ असतं गव्हाचंच ते थोडंसं असं भुरभुरायचं आहे त्याच्यानंतरनं. त्यानंतर मी आता एक साइडनी एका हाताने पोळीचा एक भाग उचलून त्याला असं आपण जसं पुरणासाठी भरतो तसं मी करणार आहे. याला गोल 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 गोल. आणि याला अजिबात हातामध्ये घ्यायचं नाहीये कारण का ते जे काय आहे ना आतमध्ये एअर झालेली तर ती निघून जाते. खालीच पोळपाटावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि तसं आपण गोल गोल करू शकतो. यामध्ये काही जास्त अवघड नाहीये. जी काय घडीची चपाती आहे तिलाच थोडीशी कोणाला लाटता येत नाही. तिचे कानेकोपरे पण ही आहे तसंच उंडा असतो आपला गोल. त्यामुळे ही भरभर लाटल्या जाते आणि यातली काही जी हवा वगैरे आहे ना ती आहे तर तशीच. बघा आता मी इथे ही पण पोळी अशी छान लाटून घेतलेली आहे. आणि तुम्ही ही ज्या काय मी तुम्हाला 3 प्रकारच्या स्टेप्स दाखवलेल्या आहेत ना तर त्या पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि छोट्या छोट्या पोळ्या बनवा. कारण का जास्त मोठ्या बनवायच्या भानगडीत पडू नका. ज्या कोणी बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी ही खास टिप्स आहे. आधी पोळ्या यायला लागल्या की आपण मोठ्या पण बनवू शकतो आपल्याला हव्या तशा आकाराच्या, मोठ्या किंवा लहान. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्यासाठी मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ पण असाच एक छानसा काही फुल टिप्स वगैरे घेऊन येईल. जसे मी ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या अशा बऱ्याचशा टिप्स दिल्या आहेत ज्या की आपण रोज यूज करत नाही. काही पोळी फुगण्यासाठीच्या वगैरेच्या काही टिप्स दिल्यात मी, त्या पण तुम्ही नक्की फॉलो करा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ हवा असेल की मी कुठले गहू वापरते आणि मी पोळीचं पीठ मळण्यापासून ते पोळी करण्यापर्यंतचा मी परत एक छान व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि सो बाय.